नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. नाईक, आजची रात मी आराम करतो. उद्या रातच्याला जिजाची बहीण जिजी नक्कीच आज तब्येत ठीक नाही. तब्येतच ठीक नसेल तर त्या जिजीला मी मनाप्रमाणे लुटणार कसा? धर्म्याला ते खरं वाटलं. त्याची तब्येत ठीक नसेल तर तो जिजीला जवळ कसा करणार? तर मग आजची मोहीम दुसऱ्या गावावर. ज्या गावाचा नंबर उद्याचा होता त्याचा नंबर आज घेतो. साऱ्या गावाची दानादान उडवतो. पैसा, अडका, सोनं, नाणं आणि जवान पोरी. पैलवान गणा गप्पच बसला. तो बोलला नाही. पैलवान गणा, तर मग गुहेचं राखण तुहे. 3-4 राखणदार तेवढा आपली हत्यारं घेऊन उभी राहतील. तसा मी तुम्हाला नदीपर्यंत घोड्यावर बसून येतो. तुम्हाला निरोप देऊन मागे येतो. काय बी गरज नाही, तू आराम कर. धर्म्या ठाकर आपली टोळी घेऊन गेला तेव्हा राखणदार एक झाले. त्यांनी पहिल्या धारेची दारू बाहेर काढली. मोटरची ट्यूब भरून दारू होती. ट्यूबच्या तोंडातून त्यांनी मातीची गाडगी भरून सरळ दारू प्यायला सुरुवात केली. हे सारे 5-6 राखणदार दारू पिऊन पडणार, झिंगणार. आपण गुहेत काय करतोय हे त्यांना कळणारही नाही. या गुहेतल्या तोंडाशी 4-5 सुरुंग पेरायचे. गुहेत 3-4 सुरुंग पेरायचे. एकाच वेळी ते सारे उडून दिले तर गावोगावच्या तरुण मुलीबाळी पळवून त्यांच्यावर अत्याचार करणारी धर्म्या ठाकराची टोळी जमीनदोस्त होईल. धर्म्या पण त्यात शरीराच्या चिंधड्या होऊन ठार होईल. पण आपण ही एकट्याने मोहीम कशी पुरी करणार? मदतीला कोणाला घ्यायचं? आपण गावात जाऊन गोविंदराव पाटलांना मदतीला घेऊन त्यांची गडी माणसं सुरुंग घ्यायला इकडे आणली तर? पण ते इकडे येण्यास घाबरतील. राखणदारांच्या डोक्यात ही बेईमानी आली तर आपल्याला त्यांच्या गोळ्यांचा वर्षावत मरावं लागेल. आपण आपल्या बहिणींवरील अत्याचार सहन करू शकलो नाही. तसाच हा धर्म्या ठाकराच्या टोळीचा अत्याचार पण सहन करू शकणार नाही. आपल्यातला सुदाम तलाठी मेला. गावात तशीच बातमी पसरवून दिली आपण. सुदाम तलाठी आई बहीण यांच्याच प्रमाणे मेला. आता त्याचं काहीच शिल्लक नाही. आपण मग नाव बदललं. पैलवान गणा बनलो. तिकडं लांब डोंगर दऱ्यात भील ठाकरात राहिलो. त्यांना शिकवायचं काम करीत राहिलो. सर्वांपासून लांब. गरीब भील ठाकर आपली सेवा करायचे, देव मानायचे. आपण त्यांच्याच वस्तीत राहून शिकार करायला शिकलो. तालीम करून ते मासे खायला लागलो. 1-2 वर्षात आपण किती बदललो. सारा वेशच बदलून गेला. पूर्वीचा हा तलाठी सुदाम आहे हे सांगूनही कोणाला खरं वाटलं नसतं. त्याच्या दाढी मिशा वाढल्या होत्या. त्याचं किरकोळ शरीर चांगलंच भरलं होतं. गर्दन भरली होती. गाल भरले होते. डोईचे केस त्याने वाढवले होते. चांगला उंचा पुरा बलदंड शक्तीचा तो पैलवान झाला होता. मग तो गावोगाव खेळायला लागला. पुण्या मुंबईलाही तो तिकिटावरती चांगला खेळून आला. त्याचं चांगलंच नाव गाजायला लागलं होतं. पुण्याला तर त्यानं एका हिंद केसरीलाच आडवं केलं. त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला होता. सारा आखाडा टाळ्यांनी दुमदुमला होता. हिंद केसरी त्याला चितपट मारता आली नाही. त्यानं माती धरली ती तो सोडायलाच तयार नव्हता. त्या कुस्तीत पैलवान गणा गुणांवर विजयी ठरला गेला. तेव्हा हिंद केसरीच्या पाठीराख्यांनी दंगल घडवून आणली. त्यांना तो विजय पैलवान गणाला द्यायचा नव्हता. पण गणा डरपोक नव्हता. त्यानं पुन्हा कुस्तीचं चॅलेंज दिलं. मांडी थोपटली. पण हिंद केसरीला पुन्हा माती खायची नव्हती. मान खाली घालून त्यानं आखाडा सोडला. पैलवान गणा मग कुस्त्या गाजवत राहिला. पैलवान जिजाला आपण चांगलं अस्मान दाखवू असा त्याला आत्मविश्वास आला. तेव्हा तो जिजाच्या भैरव गावात आखाडा उतरला. पैलवान जिजाची कुस्तीतली मिजास उतरवून त्याला पार जमिनीवर उताना ठेवायचा होता. अंगावर आला तर सरळ डोक्यावर घेऊन खाली दगडावर आपटायचा होता. लोकांसमोर मग तो त्याच्या नरडीचा घोट पिणार होता. शांतपणे फौजदाराच्या हाती तो आपले हात देणार नव्हता. कायद्याला भिवून तो पळणार होता. आपण हे का केलं हेही तो कोणास सांगणार नव्हता. दुनियेतलं एक मोठं पाप आपण नाहीसं केलं ह्याचा तो आनंद घेणार होता. पण पैलवान जिजा त्याच्याशी बेरकीपणानं कुस्ती खेळला. हात दुखावल्याचा देखावा करून तो कुस्तीतनं पळाला होता. पुढच्या वर्षाच्या जत्रेच्या आखाड्याचा त्याने वायदा दिला होता. पण ती त्याची चाल होती. आखाडा येईपर्यंत तो पैलवान गणाला पार बाद करून टाकणार होता.
पैलवान गणाचं सजनीवर प्रेम आहे असं समजून त्यानं तिलाच लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर परिणाम होईल आणि आपल्यावर तो तुटून पडेल. मग आपले लोक त्याला चांगला मार देऊन हातपाय तोडतील. मग कशाला खेळेल तो? पण त्यातनं तो बचावला. मग त्याने दुसरा खेळ सुरू केला. उंबरादेवीच्या आखाड्यात देवीची काठी नाचवायची होती. किती उत्साहानं तो निघाला होता. मेले वाचवा, कोणा तरी तरुणीचा आवाज घुमला होता. त्या आवाजाने जांभळीच्या रानातनं चाललेला गणा सावध झाला. बहिरी ससाण्यासारखी त्याची नजर भिरभिरली, पण नक्की त्याला काहीच दिसेना. काय समजायचं आपण? त्याच्या जीवाची उलाढाल झाली. तो टेकडीकडे पळाला. तिथं मोठं बेहड्याचं उंच झाड होतं. तो सरसर वर चढला. त्यानं साऱ्या रानभर नजर टाकली. तो काय, एका तरुण बाईला 4 पुरुष झोंबलेले. त्याच्या मस्तकात जाळ उठला. नक्कीच हे तो पैलवान जिजानं त्याचं हे टोळकं. झाडाच्या खोडात आल्यावर त्यानं दानदिशी खाली उडी फेकली. खाली तो चांगलाच झुडपावर कोसळला. उजव्या नडगीला लागलं, पण त्यानं त्याची पर्वा केली नाही. तसाच तो धावत सुटला. आपल्या लंगोटनी काचेची पिशवी त्यानं बगलेला मारली होती. तो त्या जागेवर आला तर काय, पैलवान जिजा तंबाखू चोळत उभा होता. त्याच्या बाजूला बंड्यानं मार्तंड्य पिऱ्या मंदीला घेऊन झुडपाआड पडला होता. म्हणजे इथं या तिघांनी प्रथम तिला नासवलं, शेवटी पिऱ्या. जिजा, पैलवान गणानं सरळ त्याच्यावर झेप घेतली. त्याच्या बगलेत घुसून त्यानं त्याला लांग घालून आडवा पाडला. त्याच्या अंगावर बंड्या, मग मार्तंडा. त्यानं ते तिघे आडवे केले होते. त्यांच्यात उंबरादेवीचा वारस संचारलं होतं. तसाच तो विद्युत वेगानं पिऱ्याकडे असहाय्यपणे पडलेल्या मंदीवर पिऱ्या अत्याचार करीत होता. भला मोठा धोंडा घेऊन त्यानं पिऱ्याच्या पटीत घातला. पिऱ्या मरणाचं ओरडला. गणा गणा, मंदानं सुटकेसाठी आवाज दिला. पैलवान गणानं पिऱ्याची दोन्ही तंगडी धरली आणि कुत्र्यागत त्यानं लांब फेकला. मंदाच्या गळ्यातली मोत्याची माळ खाली तुटून पडली होती. आता मंदाला हात देऊन उठवण्यासाठी तो पुढं झाला. तो मागनं जिजानं त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पाठोपाठ बंड्यानं मार्तंडा. तिघांनी त्याला चांगलाच घेरला. चांगला बलवान पैलवान तो, पण त्याला 2 हात न 2 पाय. त्या तिघांचे 6 हात आणि 6 पाय. कोळ्यानं जाळ्यात अडकलेला किडा आपल्या अनेक हातांनी पकडावा तसा पैलवान गणा हाताशी आला होता. त्यांनी त्याला खाली पाडला होता. लाथा बुक्क्यांनी त्यांनी त्याला मारला. त्याची लंगोटाची पिशवी त्यांनी हिसकावली. त्याच्या डोईचा फेटा त्यांनी हिसकावून घेतला. मंदीच्या बाजूला त्याची पिशवी पडली. गणा बेशुद्ध पडला. क्षणभर त्याची शुद्धच गेली. ते चौघे लठ्ठे हसले. आता बाहेर गणानं मंदीला वाटवली म्हणून बोंब मारीतच सुटले. पुढे जाताच त्यांनी गणाचा फेटा खाली टाकला. गणावर आता ते नको ते आळ गावात घ्यायला तयार होते. बंड्या, उंबरादेवीच्या जत्रेत मंदीचा बाप गुरव आला असेल. कोण, दादा गुरव? हा, त्याला सांग तू ही मंदी जांभळीच्या रानात गणानं पकडली. तिची अब्रू त्यानं घेतली. तो धावत सुटल रानात. साऱ्या जत्रेत ही बातमी कर. पैलवान गणा एका मिनिटात या पंचक्रोशीत बदनाम पुरुष होईल. मला कुस्तीमध्ये पाडतो काय? अरे गणांगा, मी नावाचा पैलवान जिजा आहे. ते चौघे तेथनं सटकले होते. जाताना जिजानं मंदीची चोळी उचलली आणि पुढं गेल्यावर झुडपाच्या शेंड्यावर फेकली. गणा शुद्धीवर आला त्यावेळी तेथे जिजानं त्याची ती टोळी नव्हती. तो उठला. मंदाच्या तोंडावर हात फिरवला. तिने त्याला बघितले. तिने त्याचे हात धरले. गणा, काय भोगायला लागलं मला हे? तू घाबरू नकोस. त्या चांडाळाचा मी नाश करतो. पैलवान, त्यांचा मुर्दा पाडा. चल, मी तुला नदीकाठावर नेतो. पाणी पाजून चांगली शुद्धीवर आणतो. मी आता जगणार नाही. गणा, पार लुटले मी. पैलवान गणानं तिला संपूर्ण पाहिलं. तिचं सारं अंग ओरबडलं होतं. तिच्या अंगावर चोळी पण नव्हती. गणा, जा तू, ठार मार त्यांना. तिला तेथे आड रानात टाकणं ठीक नव्हतं. त्यानं तिला खांद्यावर उचललं. त्याचं सारं अंग दुखत होतं. त्या चांडाळांनी त्याला चांगलाच तुडवला होता. साऱ्या अंगातून वेदना निघत होत्या. तो कोणीतरी धावत येत असलेलं त्यानं पाहिलं. रानभर घोड्याच्या टापा वाजल्या. गावच्या सरपंचाची स्वारी त्या रानातनं जात असल्याचं त्यानं कितीतरी वेळा पाहिलं होतं. धर्म्या ठाकराची टोळी तर ह्या रानातून येत नसेल. त्यानं मंदीला हळूच खाली ठेवलं. तो तिने त्याच्याकडे करुणपणे पाहिलं. गणा नसता तर तिची आणखी वाईट दशा झाली असती. गणा, तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तो तसाच पुढं गेला. जवळच्या वडाच्या झाडावर चढला. कोण आलं याचा अंदाज घेऊ लागला. तो सजनी रजनीनं त्यांच्या पुढे चंदी.
आता त्यानं समाधानानं सुस्कारा सोडला. ह्या तिघी तिला सुरक्षितपणे नेल्याशिवाय राहणार नाही. पण एकाएकी त्याला आपल्या पैलवानी लंगोटाची नि काचा ठेवलेल्या पिशवीची याद आली. त्या पिशवीत त्याचा तंबाखूचा बटवा नि चुन्याची डबी, त्याचा डोईचा फेटा पण त्याच्या डोक्यावर नव्हता. सजनीनं आपल्या ह्या साऱ्या वस्तू मंदीजवळ पडलेल्या पाहिल्यात तर जबर भीतीची सनक त्याच्या अंगातून सळसळत गेली. मंदीवर आपण बळजोरी केली असा तिनं अंदाज बांधला तर, पुरावा म्हणून आपल्या एवढ्या वस्तू तेथे पडलेल्या तिनं पाहिल्या तर आपण तेथे जायचंच. तो दादा गुरव धावत ओरडत आलेला त्याने झाडावरनं पाहिला. पाहता पाहता तो तेथेच आडवा झाला. पोरीची ती भयानक अवस्था पाहून म्हातारा मेला की काय, आता मात्र त्याला सहन झालं नाही. तो झाडावरनं उतरायला लागला. तो सरपंचाचा घोडा त्यानं दौडत येताना पाहिला. त्यानंतर ती चांडाळ चौकडी, जिजा, बंड्या, मार्तंडानी पिऱ्या. आता ते त्याच्या विरुद्धच सारं काही ओकणार होते. आपण मंदाचे काय केलं ते तिला माहीत, पण ती शुद्धीवर असली तर सारं सांगेल. पण तिची शुद्ध हरपली तर आपण तिच्यावर अत्याचार केला हेच ते समजणार. सजनीचं, तिच्या मैत्रिणींचं आपल्या विरुद्ध मत होणार. आपण आता ह्याच रानात राहायचं, ह्याच वडाच्या झाडावर हे सारे जाईपर्यंत राहायचं. मग सरळ धर्मा ठाकराच्या टोळीचा रस्ता धरायचा, ह्या चांडाळ चौकडीचा नायनाट करायचा. पण त्याला ते संप्या रामोशाच्या टोळीनं वेढलं होतं. त्याला झाडावरनं खाली उतरवून त्याच्या दंडाला काढण्या घालण्यात आल्या होत्या. मोठ्या संकटात सापडला होता तो. मला का पकडताय? फौजदाराला मंदीवर बळजोरी करणारा गणा पैलवान पाहिजे. तुम्ही पोलीस भरतीत कवा गेलात? शहाणपणा बंद कर, संप्या रामोशी त्याच्या कानफटात देत बोलला. गणाला कुस्ती खेळताना, तालमीत मातीत खेळताना कानफटात खाणं नवीन नव्हतं. त्याला ती सवय झाली होती. संप्याच्या फटक्यानं काहीच झालं नाही. तो सहजपणे उभा होता. जणू संप्या रामोशानं त्याच्या कानाच्या पाळीला सहजपणे चाचपडलं होतं. पैलवान गणा, भले तुही. अरे तुला माझ्या माराचं काहीच नाही. कमाल आहे. अरे अशीच मी त्या पैलवान जिजाच्या कानफटात दिली होती तर झांज येऊन खाली पडला तर तो. मग पायच धरलं. बोलला, नाईक मारू नका. मला सोडायचं बघा नाईक. नाही सोडणार. म्हणजे? साहेबराव पोलीस पाटलानं 5,000चं इनाम दिलंय तुया पकडण्यासाठी. रामोशाची जात माई, सबूत पाळतो मी. तुला पकडून देणं माये काम आहे. पैलवान गणाला मागचं सारं आठवलं होतं. आपल्याला धर्म्या ठाकरानं पोलीस ठाण्याच्या मैदानातून सोडवलं. त्या फौजदाराला गोळीनं उडवलं. साहेबराव पाटलाला धर्म्यानं जळत्या जीपच्या आगीत, पण तो धर्म्या ठाकर बद चालीचा. आपल्यासारखाच तो अन्यायाच्या बदल्यासाठी असं घरातून बाहेर पडला. त्यानं मोठमोठ्या वाड्यातून पैसा, अडका, खजिना लुटणं ठीक, पण त्याच वाड्यातून तरुण मुलींना पळवणं पापाचं. ह्या धर्म्याच्या टोळीला अडवायचं, ह्या धर्म्याला पण उडवायचं. कसं? हा धर्म्यानं त्याची टोळी पैलवान जिजाच्याच जातकुळीची. समाजातील ही घाण काढायलाच पाहिजे. गुहेबाहेर दबत्या पावलाचा त्याला भास झाला. तसा तो गुहेबाहेर आला. त्याच्या हातात मशाल होती. राखणदार तर दारूनं बेहोश पडले. कोण ते? त्यानं दरडावून विचारलं. तसे 4-5 जण पळताना त्यानं पाहिले. जागी थांबा, नाही तर गोळीने उडवतो. तसे ते 4-5 जण जागीच थांबले. तो मशाल घेऊन धावतच गेला. त्यानं त्या सर्वांना न्याहाळलं. बोलला, कोण तुम्ही? ह्या धरणाच्या पाटावरचा कंत्राटदार मी, आणि हे बाकीचे माये कामगार. त्यांना घेऊन मी या गुहेकडे आलो होतो. तू कंत्राटदार? म्हणजे तुही बायको नाही तर बहीण नक्कीच धर्म्यानं नासवली. खरी गोष्ट? तू कसं वळखलं हे? कंत्राटदार चकित होत बोलला. तू या धर्म्या ठाकऱ्याच्या टोळीच्या गुहेला सुरुंग लावून का उडवत नाहीस? ह्या सुरंगस्फोटात सारी टोळी बर्बाद होईल. त्यांच्या पापाला हीच शिक्षा पाहिजे. कंत्राटदारानं ते ऐकलं न त्यानं सरळ गणाला मिठीच मारली. त्याला तो योग्य सल्ला वाटला होता. तुम्ही देव माणूस. टायमावर भेटला बघा. मी त्या धर्म्या ठाकराला दारू पाजायला आलो होतो. इंग्लिश बाटल्या आणल्याता, पण त्याचा तर पत्ताच नाही. म्हणजे त्या बाटल्या पिऊन तो मेला असता? दारूत तशीच औषध टाकलीत म्या. तो प्रामाणिकपणे बोलला. तो मरल, पर त्याची टोळी तर जिती राहील. खरं आहे तुमचं. आमचं अख्खं गाव नाशिवलं ह्या टोळीवाल्याने. माई बायको न बहीण दोघी नाशिवल्या, जळून मेल्या त्या. तर मग या गुहेत 4-5 सुरुंग पेर, गुहेच्या तोंडाशी 2-4 सुरुंग पेर, आणखी 3-4 घंट्यानं ते येतील
आणि ते सुम होऊन गुहेत उतानं पडतील. त्यांना कसलं भान राहायचं नाही. मग तू सरळ सुरुंगाला बत्ती द्यायची. सुरुंग त्याचं काम करील. गुहेचं सारं तोंड साऱ्या टोळीची प्रेतं खाऊन बंद होईल. काय? तुमचं नाव काय? नावाची गरज नाही. जे सांगतो ते बिनधास्त कर. मग पैलवान गणानं त्याला पाहिजे तशी सारी माहिती दिली. पहारेकऱ्यांना आणखी दारू पाजायचं काम गणानं आपल्याकडं घेतलं. कंत्राटदार कामाला वाघ. त्यानं लगेच आपले कामगार पहारीनं सुरुंगाचं सामान आणायला पेटाळलं. चांगले 10-12 कामगार साहित्य घेऊन आले होते. त्यांनी सुरुंगाची जय्यत तयारी चालू केली होती. चला र, घ्या या इंग्लिश बाटल्या न प्या. पैलवान गणानं धुनकीत पडलेल्या पहारेकऱ्यांना म्हणलं. तसे ते डुलूतच उठून बसले. इंग्लिश दारूचा शब्द त्यांना भारी वाटला. त्याने लगेच तोंड वासलं. ओत ओत इंग्लिश. दारूबाज रामड्या बोलला. त्याला उतानं पाडून गणानं त्याच्या तोंडात बाटली धारेनं ओतली. घटाघटा रामड्या दारू पेला. मग बाकीचे 5-6 पहारेकरी उताने पडले. त्यांनी दारूसाठी तोंड वासली. त्या बाटल्यांनी काम केलं होतं. ते आता उठणार नव्हते. कंत्राटदारानं दारूत विष मिसळलेलं होतं. मग खन खन आवाज व्हायला लागला. सुरुंगाच्या भोकासाठी पहारी वाजायला लागल्या. सुरुंग घेणारे कंत्राटदाराचे होते. रोज 25-30 रुपये घेणारे ते दणकट पुरुष. त्यांना त्या गुहेच्या सुरुंगासाठी एका भोकाला कंत्राटदाराने 100 रुपये स्वखुशीने सांगितले होते. 2 तासात सुरुंगवाल्यांनी सुरुंगासाठी भोकं तयार केली. मग लगेच सुरुंगाची वात, दारू आणि इतर मटेरियल प्रत्येक सुरुंगाच्या भोकात भरण्यात आलं. त्या साऱ्यांची वात एकत्रित बांधून एका गुप्त जागी त्याचं टोक नेण्यात आलं. योजना मस्त आखली गेली. पहाट व्हायला आली तेव्हा पैलवान गणा शेकोटीजवळ बसलेल्या कंत्राटदाराच्या लोकांना म्हणाला, तुम्ही निघा आता. फक्त बत्ती द्यायला कंत्राटदार सापडेल. कंत्राटदाराला त्याची बहीण आणि बायकोचा सूड उगवल्याचा आनंद द्यायला गणा तयार होता. घोड्याच्या टापा वाजल्या. सुरुंगवाले तेथून गेले होते. सुरुंगाची बत्ती द्यायला कंत्राटदार त्याच्या गुप्त जागी गेला होता. सुरुंगाची कामे घेणारा तो सरकारी कंत्राटदार होता. सुरुंग काम करण्यात तालुक्यात त्याचा कोणी हात धरू शकत नव्हता. पैलवान गणा. धर्म्या ठाकरानं घोड्यावरनं उतरत गणाला हाक दिली. हातातली मशाल सांभाळत गणा धर्माकडे गेला. मी काय केलं त्या जिजीचं? चालीला लावली गळ्याशी. चांगली जवान होती. तू उद्या तिला पळवणार होतास, पण मला नाही रावलं. सरळ उचलली, घातली घोड्यावर. जांभळीच्या रानात तिला आभाळातला चांद दाखवला न तिच्या रूपाच्या मी चांदण्या मोजल्या. टोळीवाल्यांनी पण आज धमालच केली. तिथं गावात तमाशा चालला होता. नाचणारणी होत्या कोवळ्या वयाच्या. काही विचार केला नाही. सरळ स्टेजवरनं उचलल्यानं लावल्या की गळ्याशी. पैलवान गणाला ते ऐकवलं नाही. आपला शत्रू जिजा असला तरी त्याच्या बहिणीला लुटलं जावं हे त्याला आवडलं नाही. त्यात तो धर्म्या त्याच्याशी खोटं बोलला. दुसऱ्या गावाला जायचं निमित्त करून गेला, पण त्याचे पाय जिजाच्या बहिणीसाठी तिकडे वळले. जिजीला त्यानं पळवलं होतं. विधवा जिजी बेअब्रू होताना हातापाया पडली असेल, पण हा रानटी कशाला तिचं ऐकणार? जिजी कुठं आहे आता? पैलवान गणानं विचारलं. जांभळीच्या रानातनं ती जिजाच्या नावानं हाका मारीत पळाली. तिला वाटलं असेल आपला भाऊ हाकेला धावून येईल, पण तोच भाऊ दुसऱ्यांच्या बायकात गुंतलाय. तो कशाला तिला मदत करील? त्याला वेळ कुठं आहे? शेवटी तिला आपल्याच नशिबाला फुटक्या कपाळाला हात लावावा लागेल. जिजाची बहीण जिजी धर्म्यानं लुटली. बिचारी विधवा. पैलवान गणा मनातनं हळहळला. आपण त्याच वेळी जर धर्म्यासोबत असतो तर त्याला नक्की गोळीनं उडवलं असतं आणि जिजीच्या बेअब्रूचा खेळ होऊ दिला नसता. धर्म्या ठाकर त्याची टोळी गुहेत आली. निशाचरच ते. आता दिवसभर गुहेत वटवागळ्यासारखे घुबड्यासारखे दडून बसणार होते. आराम करणार होते. रात्र सुरू झाली की धर्म्या आपल्या जागेवर गेला ना त्यानं अंगावर घोंगडं पंघरलं. बाकीचे टोळीवाले पसरले. गुहेत त्यांच्या घोरण्याचा आवाज तेवढा आता घुमायला लागला. पैलवान गणा गुहेबाहेर आला. पहारेकरी हातपायाकडे घेऊन पडले होते. त्यांचे मुडदे पडले होते. झाडाझुडपात लपलेला कंत्राटदार गणाकडे आला. गणानं त्याला सुरुंग पेटवण्याचा इशारा दिला. त्याने आगपेटी काढली. सराईतपणे सुरुंगाला बत्ती दिली. नागिनीसारखी ती बत्ती सळसळत गेली. कंत्राटदारानं गणाचा हात धरूनच मागे मागे नेलं. दोघे खाली धावतच गेले. ते अर्ध्या वाटेवर जायच्या आधीच धुडूमधाड आवाज आला. सुरुंगानं काम केलं होतं. गावोगावच्या बायकांची अब्रू घेणारी टोळी कायमची पैलवान गणानं बाद करून टाकली होती.